नीटचा पेपर फुटला आणि तरुणांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय। तरुण रस्त्यावर उतरलेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मात्र या नीट पेपर फुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय, तर काही तरुणांना मोठा मानसिक धक्का बसलाय। आता हिंगोलीत नीटच्या निकालानंतर विद्यार्थिनीसह तिच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला। स्नेहा विजयकुमार इंगोले असं या 18 वर्षीय तरुणीचं नाव आहे। वडिलांच्या निधनानंतर स्नेहाच्या आईनं तिला डॉक्टर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं। त्यासाठी घरामध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करून मुलीच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलला। मुलीने देखील जिद्दीने अभ्यास करत आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करत अभ्यास केला। मात्र पहिल्यांदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि दुसऱ्या वेळेस NTA कडून देण्यात आलेल्या गुणांमध्ये घोळ झाला। नीट परीक्षा दरम्यान पूर्ण पेपर सोडवला होता। निकालामध्ये 479 गुण मिळणं अपेक्षित होतं, परंतु केवळ 114 गुण मिळाल्याचा दावा या विद्यार्थिनीने केला आहे। माझं नाव स्नेहा विजयकुमार इंगोले। मी नीट 2026 चा पेपर दिला होता। जेव्हा NTA ची आन्सर की आली तेव्हा मी माझे मार्क काउंट केले तर मला 479 मार्क येत होते। आमची जेव्हा सगळ्यांचे OMR आला तेव्हा माझी OMR आली नव्हती, तर मग आम्ही रिझल्टची वाट बघत होतो। रिझल्ट आल्याच्या नंतर 17 तारखेला रिझल्ट आला। 17 तारखेला आम्ही सकाळी जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा रिझल्टमध्ये फक्त 114 मार्क मला दिसले। मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा काउन्सलर लावला होता ना ब्राईटवाल्याकडे, तेव्हा आम्ही ब्राईटकडे गेलो। त्यांनी आम्हाला आमची OMR दिली। OMR दिल्याच्या नंतर मी जेव्हा फायनल पेपरला जेव्हा OMR मध्ये 154 क्वेश्चन टिक केले होते, तर आता जेव्हा OMR आली माझी त्याच्यात फक्त 54 क्वेश्चन आहेत आणि ते माझे नाही आहेत। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मला माझी OMR द्या जी ओरिजिनल आहे ती, बाकी मला काही नको। नीटचा पहिला पेपर झाला 3 मेला। 3 मेला पेपर जेव्हा झाला का त्या पेपरला माझ्या मुलीला चक्कर आली होती पेपरमध्येच। तिला तेव्हा तिथूनच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, ते आम्हाला माहित नाही, आम्ही बाहेर बसलेले होतो। त्याच्यामुळे ती पेपरहून आल्याच्या नंतर आम्हाला हा प्रकार कळाला की मग ती रडतच बाहेर आली। बाहेर आल्याच्या नंतर काय झालं म्हणलं तर म्हणे मम्मी मला चक्कर आली होती, मी का पूर्ण पेपर सोडू शकले नाही। 3 मेची गोष्ट बरं सरी। आणि नंतर मग म्हणे मी किती पेपर सोडवला हे पण मला माहित नाही, पण मी 450 पर्यंत पेपर सोडवला। मग मी म्हणलं ठीक आहे बेटा जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, म्हणलं राहू दे जे ते पाहू म्हणलं नंतर। त्याच्यानंतर मग पेपर लीक झाला म्हणून आम्हाला कळालं। त्याच्यानंतर पण त्या टेन्शनमध्ये होतो। त्याच्यानंतर मग 1 महिना परत तिनं तयारी केली। मी परत तिला नांदेडला 1 महिन्यासाठी पाठवलं। तिनं परत तयारी केली। तिला प्रत्येक एका महिन्यामध्ये तिला टेस्ट सिरीजमध्ये तिला पूर्ण महिन्यामध्ये तिला मार्क 500च्या वरच आहेत सर। 600, 600च्या वर, 589, 581, 78 असेच मार्क आहेत। आणि पेपर झाला मग 21 जूनला पेपर झाल्याच्या नंतर तिचं म्हणणं आलं की मी 650चा मार्काचा पेपर सोडवला। 650चा मार्काचा पेपर सोडवला म्हणल्याच्या नंतर घरी आली। घरी आल्याच्या नंतर RCCच्या आन्सर कीवर चेक केलं तिनं, तर तिला आले 490 आल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर NTA ची आन्सर की आली। NTA च्या आन्सर कीवर तिला आले 479। मग त्याच्यानंतर आम्ही निश्चित राहिलो की बाबा आपल्याला चांगलंच कॉलेज भेटते, कारण की आम्ही बौद्ध आहेत। त्याच्यानंतर आम्ही नांदेडला गेलो, काउन्सिलिंग लावली। काउन्सिलिंगला तर पैसे भरले। त्याच्यानंतर त्यांनी पण आम्हाला सांगितलं की ताई तुम्हाला कॉलेज चांगलं भेटते। आम्ही निश्चिंत होतो, आम्हाला काहीच माहित नाही। ज्या तारखेला 17 तारखेला ज्या टायमाला आम्हाला निकाल लागला, तिचा निकाल लागल्याच्या नंतर आम्ही पूर्ण सगळेच म्हणजे शॉकच झालो, कारण की तिचे मार्कच आले तसे 114 मार्क आले तिचे। 114 मार्क आल्याच्या नंतर सगळ्या लेकरची ते काय म्हणतात OMR येऊ लागली, तर माझ्या मुलीची ती पण आली नाही। आम्ही परेशान झालो, सगळ्यांना काढली पण आम्हाला कुणालाच तिची निघली नाही। मग आम्ही नांदेडला गेलो, त्या ब्राईटवाल्याला विचारलं, ब्राईटवाल्यानं आम्हाला तिची OMR काढून दाखवली। त्याच्यात तिचे फक्त 114च मार्क येऊले त्याच्यावर। मग त्यांना आम्ही एवढं विचारलं की सर म्हणलं याच्यात काही आहे का रिचेकिंगचं वगैरे, तर ते म्हणले तसं तर काहीच नाही। म्हणले ताई पण तुम्ही एक करू शकता, तुम्ही जिथं NTA ऑफिस आहे दिल्लीला तिथं तुम्ही जाऊ शकता। म्हणलं दिल्लीला तर आम्ही कसं जाणार? मग माझा मेहुणा आहे दिल्लीला नर्सिंग ऑफिसर म्हणून, आम्ही त्याला पाठवलं तिथं। तो गेला, त्यानं हा सगळा प्रकार तिथं सांगितला। त्यांचं म्हणणं आलं की तुमचे मार्क आणि OMR वरचे मार्क सेम आहेत, याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही आणि याच्यात काहीच बदल होऊ शकत नाही। माझं म्हणणं एवढंच आहे सर, तुम्ही जर बदल करू शकत नाही तर तुम्ही फक्त आम्हाला आमच्या लेकराची ओरिजिनल आहे ना तुमच्याकडे, ओरिजिनल मार्कशीट दाखवा। NTAचं म्हणणं येत असेल की विद्यार्थी AI जनरेट करायले, तर आमच्या पण OMR मध्ये स्कॅम होऊ शकते। हे कसं काय तुम्ही गॅरंटीने सांगू शकता की स्कॅम झाला नाही म्हणून? तसं तुम्ही आम्हाला प्रूफ करून दाखवा ना। आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा, आम्हाला त्याच्यावर काहीच म्हणायचं नाही। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझ्या मुलीची ओरिजिनल OMR आहे ती तुम्ही मला दाखवा।
जसा तुम्हाला विश्वास आहे की आम्ही जे निकाल लावला ते सत्यच आहे, तसं मला पण विश्वास आहे की माझ्या मुलीनं जे पेपर सोडवला ते 479 मार्काचा सोडवलाय. ते मला तुम्ही दाखवा, मला बाकी काहीच म्हणायचं नाही.